आश्चर्यवत् पश्यति कश्चिदेनम् आश्चर्यवत् वदति तथैव चान्यः आश्चर्यवच्यैनमन्यः शृणोति श्रुत्वाप्येनं वेद न चैव कश्चित्. काही लोक आत्मा किंवा परमसत्य पाहून आश्चर्यचकित होतात. काही त्याविषयी बोलून आश्चर्य व्यक्त करतात. काही त्याबद्दल ऐकूनही आश्चर्याने भारावून जातात. जरी त्यांनी ऐकले तरी त्याचे खरे स्वरूप समजून घेणं फारच दुर्मिळ असतं. आपल्या आजूबाजूला बऱ्याच गोष्टी घडतात. निसर्ग, आनंद, दुःख, पण त्या का घडतात हे समजून घेणं कठीण असतं. जेव्हा आपण काही नवं किंवा खोल अनुभवतो तेव्हा मन थक्क होतं. जसं पहिल्यांदा समुद्र पाहून आश्चर्य वाटतं. प्रत्येक जण नवीन अनुभवातून शिकतोच असं नाही. काही जण फक्त पाहतात, काही बोलतात, काही ऐकतात, पण कित्येकांचं मन त्यात रमून जातही नाही. आपल्याला अनुभव समजून घेण्यासाठी वेळ द्यावा लागतो, विचार करावा लागतो आणि शांत बसून स्वतःकडे लक्ष द्यावं लागतं. उदाहरण घेऊन आपण समजून घेऊ शकतो. राम आणि श्याम हे दोघे मित्र आहेत. ते पहिल्यांदा पर्वतावर फिरायला गेले. राम म्हणतो, अरे वा, किती मोठा पर्वत आहे, किती सुंदर निसर्ग. तो आश्चर्याने बघतो आणि छान वाटतं म्हणून फोटो काढतो. श्याम शांत बसतो, पर्वताकडे पाहतो, थोडा वेळ डोळे मिटून बसतो, मनात विचार करतो, हे इतकं सुंदर आणि विशाल आहे. जीवनही किती मोठं आहे, किती छोटा आहे. त्याच्या मनात खोल भावना निर्माण होतात. अजूनही बरेच लोक तिथून जात असतात. ते निसर्गाकडे बघूनही त्यांना काही जाणवत नाही किंवा त्यांचं मन मोबाईलवर किंवा इतर विचारांमध्ये असतं. हाच या श्लोकाचा अर्थ आहे. काही लोक पाहून थक्क होतात, काही लोक बोलून थक्क होतात, काही ऐकूनही थक्क होतात, पण काही जण त्यातून शिकून मन शांत करतात. यातून आपल्याला काय शिकायला मिळतं तर जेव्हा आपण एखाद्या गोष्टीकडे पूर्ण लक्ष देतो तेव्हा आपल्याला खोल विचार, भावना आणि समज येते. जर आपण फक्त वरवर पाहिलं किंवा ऐकलं तर तो अनुभव आपल्यावर खोल परिणाम करत नाही. कृष्णार्पणमस्तु.